निंबाळची मंजुळा ह्याची टीम माझ्याबरोबर सध्या आहे ऑन फीवर FM. हाय गाईज, हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? खूप मस्त. कसं वाटतंय? खूप एक्साइटेड आहोत. हो, 5 जूनला सिनेमा येणार आहे. काय असते जनरल दगदग वेन अ फिल्म इज रिलीजिंग? कसं वाटत असतं? काय आहे मनात, काय विचार चालू हेच आता जो हा तो सायलेन्स प्रेशर की आहे. एक्झॅक्टली हा पेपर आलाय. एक्झामच्या आधी जी अशी टेन्शन असतं ना की बरोबर. मला पेपर द्यायचा आहे, कसं होणार, काय होणार, मी बरोबर करेन ना, सेम असतं. ओके. सेम टू सेम ओके. तीच मला- feeling असते. मला कालपासून माझे सगळे सीन्स आठवत आहेत आणि ह्या सीन मध्ये मी बरोबर एक्सप्रेशन दिलं होतं का आई ग, ते असं सगळं काय काय आठवतंय. तर ही सिच्युएशन आहे ओ कारण आम्ही खरंच एवढे इन्व्हॉल्ड आहोत या मला सिनेमामध्ये. तर असं फील होतंय की आता ह्याच्यामधला पेपरामधलं मला काहीच नाही येत, फक्त एक शॉर्ट नोट येतो, एक शॉर्ट नोट येतो फक्त. ओ माय गॉड, मला वाटलं मलाच असं होतं की इंटरव्ह्यू झाल्यानंतर अरे तो प्रश्न नीट विचारला का मी, नाही. का असं नाही, केलं का नाही, मी? हे आता नीट प्रश्न तू विचारलास तरी आमचं उत्तर नीट आहे का नाही याचं टेन्शन आम्हाला पुढे पुढे पण येणार आहे. नंतर त्यामुळे- कधी बघता ना तिथं जसं शहाणपणा केला. करेक्ट होतं खरंय. ओ, बापरे. पण टीजर बघितलाय मी फिल्मचा आणि इतका एंटरटेनिंग सिनेमा बऱ्याच दिवसानंतर असं म्हणायला हरकत नाही आपल्याला बघायला मिळते, विच इन्क्लूड्स हॉरर, इट इन्क्लूड्स कॉमेडी, देयर इज ड्रामा, देयर इज इमोशन्स, देयर इज लिटल ऍक्शन, सगळंच हो. आहे. आणि मला तर खूप एक्साइटमेंट आहे. जरा कॅरेक्टर्स बद्दल सांगा ना तुमचे, गणेश सर. माझं कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे दिगंबर, ओके. जो ऍक्च्युली अख्ख्या गावातला सगळ्यात भित्रा माणूस आहे. अच्छा. सगळ्यात म्हणजे त्याला नुसतं खूप झालं तरी हार्ट अटॅक येईल अच्छा. इतका घाबरतो तो टमटम चालवतो. आणि महत्वाची गोष्ट, इतकं करेक्ट कास्टिंग या सिनेमात दुसरं कुठलंही नाही. हो याचं कारण सगळ्यांना ड्रायव्हिंग येतं आणि ज्या माणसाला येत नाही त्याला टमटमचा ड्रायव्हर म्हणून कास्ट केलं गेलं. मी या सिनेमासाठी म्हणून खास ड्रायव्हिंग शिकलो बर. आणि मजाशी मी 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग शिकलो आणि तिकडे गेल्यानंतर मला कळलं 3 व्हीलरची टमटम चालवायची. त्यामुळे ते एक वेगळं परत प्रशिक्षण होतं आणि ते सगळं म्हणजे मला टमटम शिकेपर्यंत शूटिंग संपलं. अच्छा. आणि म्हणजे या सगळ्या हॉरर बेसच्या फिल्मचं सगळ्यात मोठी भीती जी होती ना, ती होती गणेश पंडित टमटम चालवणारे आणि मी आतमध्ये बसणार आहे. की म्हणजे तेवढ्या एका सीनला मी म्हणलो मला या सीन मधून काढा कारण मी नाही रिक्षात बसणार. कारण रात्रीचा सीन आम्ही हा निघाला आणि जितेंद्र जोशी सरांनी ह्याला प्रश्न विचारला, यांना चष्मा आहे, कॅरेक्टरला चष्मा नाहीये, बरोबर. रिक्षा चालवताना हा चष्मा काढून ठेवायचा. यांनी चष्मा काढला आणि जितूदादाने विचारलं, गणेश तुला दिसतंय ना रे? तो म्हणला नाही, चष्मा काढल्यावर मला काहीच दिसत नाही. मी असा पाय ठेवलेला मी बाहेर काढला, मी नाही चढणार. आणि लिटरली बरं ती जी टमटम होती ती 20 वर्ष जुनी होती. ओ बापरे. आणि त्याच्यामुळे- याचा पहिला गिअर नव्हताच, डायरेक्ट दुसरा वगैरे असे. आणि त्याचे क्लच आणि ते ब्रेक आणि एवढे हार्ड होते की कहर म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे तो त्याच्यावर एक वेगळा सिनेमा होऊ शकतो. टेरिफिक एक्सपिरियन्स. क्या बात आहे. शार्दूल सर. माझं कॅरेक्टर आहे यदू नावाचं. यदू हा गावातला एक असा एक शिस्तप्रिय असा पद्धतीचा माणूस आहे आणि त्याला असं वाटतं की ह्या गावामध्ये रवी अण्णा म्हणजे जितेंद्र जोशींचं जे कॅरेक्टर आहे ते रवी अण्णाला लोक खूप महत्त्व देतात, त्याच्यावरती भयंकर प्रेम आहे आणि तो पण गावातल्या सगळ्या लोकांना खूप प्रेम देतो, त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतो. आणि असं असतं ना की हा का एवढा महत्वाचा, मी महत्वाचा असला पाहिजे असा एक असूया पुणेकर वाटणारा, काका basically. हा अशा पद्धतीचं ते पात्र आहे. हे आता पुण्यात राहून बोलणं योग्य नाही. योग्य नाही, हा. असं नाही, हा हे आपण कट करूया. तर तशा पद्धतीचं हे पात्र आहे आणि त्याला सगळं असं वाटतं की नाही हे असं. आणि काही वेळेला तो असं करतो की मी दाखवतो ऍक्च्युली काय केलं पाहिजे. आणि आपण ती गोष्ट ऐकली ना माकडाची, की ते पाचर काढायला जातं आणि त्यात त्याचं शेपूट अडकतं, तसं काही वेळेला यदू या पात्राचं होतं. आणि काही वेळेला तो रवी अण्णाला त्याचं शेपूट अडकवायला लावतो. अशी ती सगळी गंमत जम्मत आणि नोकझोक पण त्याच्यात आहे. अरे वा, क्या बात आहे. प्रिया. सो या चित्रपटामध्ये मी दर्शना नावाच्या मुलीचं कॅरेक्टर करते प्ले. तिला गावातला एक मुलगा आवडत असतो आणि तिला पण माहीत असतं की त्याला ती आवडते.
पण ते दोघे जण व्यक्त होत नसतात, एकमेकांना सांगत नसतात, बोलत नसतात, पण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चालू असतं की अरे हा मला आवडतो किंवा ही मला आवडते. आणि जेव्हा एक समोरासमोर येतात तेव्हा त्यांची नजरानजर होते आणि मग ते धडधड वाढणं, काय म्हणतात त्याला, बटरफ्लाईज येणं, तर ह्या सगळ्या अशा छान छान मुवमेंट्स क्रिएट होत आहेत या सिनेमामध्ये. तर अशी छान केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळेल. आणि रहस्य पण आहेत, पण ती आपण 5 जूनला तर तुंबाडची मंजुळा हीच आहे का? ते मी नाही सांगू शकत. कोण आहे ते मी नाही सांगू शकत. तेच तर मुख्य ते- रहस्य. ते- यदू आहे का तुंबाडची मंजुळा? अथर्व. माझं कॅरेक्टरचं नाव प्रसाद आहे. तो गावातला एक बोलू शकतो ना सर, तो गावातला एक म्हणजे एक साधा मुलगा आहे. आता अजून जास्त सांगत नाही बिकॉज दिस इज अ चेरी ऑन द टॉप. बिकॉज यू आर तुंबाडची मंजुळा. असू शकतं. असू शकतं. हो. हा It's इंटरव्ह्यू you. मी शेवटपर्यंत ओळखले. हा इंटरव्ह्यू शेवटपर्यंत तुंबाडची मंजुळा कोण? कोण या विषयावर या विषयावर चालू. 5 जूनला ते कळेल. तर माझं कॅरेक्टर एकदम नॉर्मल आहे. गावामधला एकदम शांत मुलगा, ज्याची कोणाच्या आदल्या मधल्यात नाहीये. म्हणजे ह्यांच्यासोबत चल, हा चल, ह्यांच्यासोबत चल, हा चल, जिथे शांत बसतो, गप्प बसणार आपला. आणि जे बोलणार लोक हा 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 येतो, हा येतो, लय येड्यात काढतात. तसं माझं काहीतरी कॅरेक्टर आहे. खूप छान आहे. तू शांत बसणारा पोरगा आहे याच्यामध्ये. अजिबात नाही, नाही म्हणजे स्क्रीनवर होतो शांत. खऱ्यामध्ये नाही. खऱ्यामध्ये नाही. लेखकाने शांत बसवलं तेवढेच अच्छा. बाकीच्या वेळेला शांत. ते तुझे रील्स बघून अशा रोल साठी कास्ट करून टाकलं तुला. हा, सो सॅड. सो सॅड नो यार. बट इट्स गुड ऍक्च्युअली. नाही या. पण मी जर याचे रील्स पाहिले तर मी याला कुठल्याही कॅरेक्टर मध्ये फिट करू शकतो. बरोबर. कारण हा सगळे शेड्स दाखवतो त्याच्यामध्ये. एव्हरीथिंग. He can do anything. पण शांत बसणारा कॅरेक्टर तर नाही. हा हे नाही. ते खरं लेजेंडरी. शांत बसून पण करणं दॅट बरोबर. इज द मेन टास्क. हा. सो आय थिंक आय एम अ लेजंड ऑफ Why not? क्या बात आहे. बट आय एम लर्निंग अँड गोइंग व्हेरी वेल. हा. आणि खूप छान असं कॅरेक्टर दिलंय मला, तर खूप भारीच आहे. सॉरी. पण आय थिंक तुझ्यासाठी ते एक इझी कॅरेक्टर प्ले करणं झालं. युअर फेस इज सो एक्सप्रेसिव्ह, सो नॅचरली एक्सप्रेसिव्ह. येस. यू कॅनॉट कीप युअर थॉट्स बिहाइंड. आम्हाला कळतंय तुझे विचार काय चालू आहेत विथ युअर फेस. नो वे. बरं, आता सांभाळ. आय एम जोकिंग. बट अमेझिंग. आय थिंक दिस फिल्म, ह्याचं टीजर जसं मी म्हटलं बघितल्यावरती इतकी मजा आली आणि आय एम सो एक्सायटेड फॉर दिस मूवी. पण कितपत भूतामध्ये विश्वास आहे तुमचा? हाऊ मच डू यू बिलीव्ह इन घोस्ट? -100%. -100. रिअली? -100. पण असं कधीच झालं नाही आयुष्यात की असं भास किंवा नाही, जनरली लोक मी कुठे गेलो तर घाबरतात. बाकी त्या एक तर पलीकडे किस्सा सांगितला मी रिक्षाचा. हो, हा. हो. रिक्षा जशी मी चालवली आहे किंवा म्हणजे घाबरणं हा मूळ मुद्दा, जर आपण काय म्हणतात ना, म्हणजे भूताखेतांनी घाबरवणं किंवा या गोष्टीने घाबरणं हे ते कदाचित स्वभावात नाहीये त्यामुळे असेल. बरोबर. पण बाकी भीती वाटणं माझ्यात खूप आहे खरं. कशाची भीती वाटते पण? मला बऱ्याच गोष्टींची आहे. जसं मला काही माणसं आहेत जी समोर आल्यानंतर आदरयुक्त त्यांच्यासमोर तोंडच उघडता येत नाही, बोलताच येत नाही. जसं आत्ता अगदी मला स्वतःचं आश्चर्य वाटतं की मी एवढं बोलतोय, कारण मला कॅमेरा ऑन झाल्यानंतर मला नाही बोलता येत. इतर वेळेला मी किती चपड करतो, पण असं कॅमेऱ्याच्या समोर फार बोलता येत नाही. तर अशा काही गोष्टींचं ती भीती आहे, कॉम्प्लेक्स आहे, व्हॉट एव्हर यू से, Correct, पण correct. ते असं आहे. पण त्याच्या पलीकडे भीती, भूताखेतांची भीती वगैरे असं काही नाही. बरं. म्हणजे मी एकटा कुठेही कधीही जातो, कुठेही किती रात्री 2-2 वाजता एकटा इकडे तिकडे भटकतो वगैरे. बापरे. पण म्हणजे त्याची भीती म्हणून नाही, उलट मला इंटरेस्ट आहे की म्हणजे कोणी सांगितलं ना इकडे काहीतरी आहे तर मग तिकडे जाऊन बघायचा खूप म्हणजे काय म्हणतात ना, खुमखुमी येते. खुमखुमी आहे. पण काही वेळेला ते शक्य होतं, काही वेळेला होत नाही. पण आय लव्ह टू गो देअर. अच्छा. क्युरिओसिटी आहे पण. हो. शार्दूल सर? मला भूत म्हणजे भूत असं काही असेल किंवा असा एक्सपिरियन्स नाही किंवा मला त्यावर विश्वास नाही, हां. पण माझा भीतीवर विश्वास आहे. आपल्याला प्रत्येक माणसाला एक भीती असते आणि ती भीती ना आपल्याला काहीतरी देत असते, काहीतरी सांगत असते, काहीतरी खुणावत असते की
या भीतीमुळे तू ती गोष्ट बघत नाहीयेस, पण तिथे एक काहीतरी गोष्ट आहे जी लपलेली आहे. ते काही वेळेला ज्ञान असतं, काही वेळेला अनुभव असतो, काहीतरी आहे. तर मला असं वाटतं की भूत जरी असलं नसलं तरी जाऊ दे, पण भीती ही असली पाहिजे आणि त्या भीतीतून तुम्हाला काहीतरी मिळतं. खरंय. त्या भीतीशी आपण झटापट करून पाहिली पाहिजे. वाव. पण कधी भास वगैरे झालाय का? भास असा झाला नाही, पण असं पण भीती आहे. मला आजकाल एक भास होतोय की मी ऍक्टर झालो. हे टीजर बिजर बघून खूप असं प्रिया? आय थिंक मला असं वाटतं की हे सगळे मनाचे खेळ आहेत. आपण डोक्यामध्ये एखाद्या गोष्टीची भीती धरून ठेवली तर आपल्याला सगळीकडेच भूतं दिसतात असं मला वाटतं. त्यामुळे जसं तुमच्या मनावर डिपेंड करतं, तुम्हाला असं वाटतं की भूत आहे तर ते आहे, तुम्हाला वाटतं की भूत नाही तर ते नाही आहे. बरोबर. तर याच पर्स्पेक्टिव्हने मी विचार करते. त्यामुळे ते काय ओ नाईस. आणि त्यातून ती कोकणातली आहे त्यामुळे तिचा भूताखेतांवर विश्वास असतो. बरोबर. खूपच छान. नक्कीच. अथर्व? मला असं वाटतं जितू सरांसोबत कम्प्लिटली ॲग्री करतो मी. देर आर सुपर पॉवर्स विच प्रोटेक्ट अस. ते पण आपल्या नेहमी पाठीशी असतात बरोबर. आणि काही वाईट गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही, कारण आपण मुळात आपण या म्हणजे मला तरी खूप लहान तोंडी खूप मोठा घास घेतोय. म्हणजे असं लोकांना वाटेल की खूप शहाणपणा बोलतोय, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट आपण इथे मला तरी असं वाटतं कम्प्लिटली ऑफ टॉपिक आहे, बट घाबरणं आणि हे आपण इथे एक प्रेम द्यायला आलोय. आपल्याला कोणाशी भांडायचं नाहीये, कोणाशी काय करायचं नाही, आपण चांगलं राहायचं, सगळ्यांशी चांगलं राहायचं, दॅट्स इट. या. आणि जे असेल तरी ते आपल्याला प्रोटेक्ट करणारच, कारण आपण कोणाच्या आदल्या मधल्यातच नाहीये बरोबर. ऑनेस्टली. आणि राहिली गोष्ट भीतीची, भीती असायला पाहिजे. भीती अशी असते की मी नाही केलं तर, हे मी केलं तर काय होईल, म्हणजे म्हणतात ना की जायलाच पाहिजे. पण पुढे ती भीती एक असते की नाही माझ्याकडे एक प्रेशर आहे, ती भीती आपल्याला प्रेशरमधून एक रखडवत असते की तू जा, कर कर काय. त्या बरोबर. भीतीमध्ये आपण खेळतो, पडतो, खेळतो, उठतो, परत घाबरतो, परत उठतो आणि आपण आपल्या गोलसाठी नेहमी रन करतच असतो. तर ते असायला पाहिजे. बाकी ऑल गुड. सगळे आपलेच प्रोटेक्टर आहेत. बरोबर. आणि मी असं खूप हे नाही बोलते शहाणपणा की मी खूप हे, बट जे आहे तरी ते खूप प्रोटेक्ट करतच आपल्याला असं, कारण ऑफकोर्स जे आहे ते पण माणसंच आहेत. या. वाव. दॅट्स अमेझिंग. क्या बात है. मला तरी खूप भीती वाटते भूताची. ओके. मोर दॅन भूताची आय थिंक मला अंधाराची खूप भीती वाटते. आय थिंक दॅट इज व्हॉट बॉदर्स मी द मोस्ट. अंधारात ऍक्च्युली काही दिसत नाही हा. आपल्याला आणि तरीही आपल्याला भीती वाटते की काहीतरी दिसेल. बरोबर. आणि ऍक्च्युली ती भीती मग आपल्याला ऍक्च्युली झोप लागल्यावर वाटायला पाहिजे, कारण झोपेत आपल्याला काही दिसत काही नाही. दिवस हो. पण आपण त्यावेळेला रिलॅक्स असतो. बरोबर. पण अंधारात गेल्यानंतर सेम फिलिंग असेल तरी आपल्याला आपण खूप असे बरोबर. बरोबर. दॅट इज द बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम. हो. तर मंजुळात मला वाटतं एवढं तुम्हाला अंधाराबद्दल एवढी माहिती आहे म्हटल्यावरती आय फील दॅट यू मे बी द मंजुळा. दिस मंजुळा. आवडलं असतं मला मंजुळा. मंजुळा मंजुळा एक रिक्षा चालक आहे. मंजुळा एक रिक्षात टमटम चालवतो, तसं आवडलं असतं. पण लेखकाला काहीतरी वेगळं म्हणायचं, म्हणजे मंजुळाच्या लेखकाला काहीतरी वेगळं म्हणायचं. पण मंजुळा हे म्हणजे खरंच सांगतो की हा मला जेव्हापासून त्याचा टीजर आलाय तेव्हापासून आम्हाला मॅक्सिमम फोन मंजुळा कोण आहे तुमच्यात Same, same. बरोबर. बरोबर. सो इट इज. तेच आणि गेसेस पास होतात की मला सांग जितू सरांचं आहे, हा सही आहे असं म्हटलं. देखो तीच उत्सुकता आहे आपल्याला पण येस 5 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ही टीम आहे आणि विनोदी सिनेमा आहे, अगदी एंटरटेनिंग सिनेमा आहे. गणेश सरांनी तुम्ही लिहिलेलं पण आहे ना तुम्ही? नाही मी Have नाही. you? हा सिनेमा मी लिहितो, हा. हा सुद्धा लेखक आहे. हो. पण आम्ही या सिनेमाचे लेखक नाही. नाही. आम्ही या सिनेमात एक्सक्लुझिव्हली ऍक्टर. या सिनेमाची पटकथा ऋषिकेश तुरईने लिहिली हा. आणि त्याचे संवाद ऋषिकेश आणि योगेश शिरसाटने मिळून बरोबर. बरोबर. आणि याचा दिग्दर्शक आहे विविध कोरगावकर, बरोबर. जो आमच्यासाठीच आम्हाला सगळ्यांना खरंच खूप, ज्याचा वयाने आमच्यापेक्षा प्रचंड लहान आहे पण तरीही फार आदर आहे त्याचा, कारण एवढ्या मोठ्या स्टारकास्टला इतक्या सहजपणे हँडल करणं इतकं सोपं नव्हतं. नाहीच, तेच मी त्याला विचारलं की आणि तो इतका शांत आहे. हो हो. इतकं शांत. शूट वरती कसं कधीही घेतलंस तू ह्या सगळ्यांना कधी एकत्र? मला सगळ्यांना hyperness त्यांनी नाही. घडवलंय, हा. या कॅरेक्टर्सना घडवलंय हे सांगायला आवडेल. महत्वाची गोष्ट दिग्दर्शकनं काय करायचं ते सांगतो.
पण त्याने ना काय करू नका ते सुद्धा इतकं मायन्यूट गोष्टीत तू सांगितलं हे नको करू, हे एवढंच ठेवू, हे एवढंच बरोबर आहे, ह्यातून करेक्ट Wow. होत आहे, इकडे ही रिॲक्शन, इकडे ही ऍक्शन, असं इतकं म्हणजे ही वॉज सो प्रिपेअर्ड की त्याला काय हवंय बरोबर आणि तेवढंच त्याने काढून घेतलं. वाव मी आणि विविधनी याआधी एकत्र काम केलंय बरंच बर आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकत्र फिल्म्स बघणे, नाटकं बघणे, त्याच्यावरती चर्चा, वाद, भांडणं करणे, हे आम्ही सगळं करून झालेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीची फिल्म करायची आहे याबद्दल आम्ही अनेक वेळा बोललेलो आहोत. काही लिहिल्या आणि त्या अर्धवट पडल्या असंही आहे. तर जेव्हा मला कळलं की मी या सिनेमामध्ये काम करणार आहे आणि हा विविध डिरेक्ट करणार, कारण कास्टिंगच्या प्रोसेसमधून मी गेलो होतो, मला बाकी काही कल्पना नव्हती. मग जेव्हा मला कळलं आणि मी विविधच्या समोर आलो, मग शूट सुरू झालं, त्यावेळेला मी एक विविधला म्हटलं, विविध मला तुझ्याशी बोल. तो म्हणत होता आता नको, मला मी गडबडीत म्हटलं अरे ते आपल्या ह्याला सांगूया की तुला वाटलं तर मला स्पष्टपणे कधीही सांग का, हा म्हणजे ह्या प्रेशरमध्ये राहू नकोस की अरे आता मी याला कसं सांगू, असं एक मला सांगायचं होतं. आणि तेवढ्यात माझा सीनच लागला, मी येऊन उभं राहिलो आणि ते केलं. तो म्हणा एक मिनटं, हे काय करतो तू, असं नको करू, इकडे बाजू. तरी बाजूला बघून मला समजावलं की तुला हे करायचं नाही आहे, जसं आत्ता गणेश सांगतो. बरोबर आणि मला झालं ओके आता याच्याशी काही बोलायचं नाही. नंतर तो सीन संपल्यानंतर त्यांनी विचारलं हां तू काय म्हणत होतास मग. म्हटलं माझं काम झालंय. मला हेच हवं. तर त्यांनी इतकं मेहनतीनं हे सगळी मोठ बांधली आहे बरोबर आणि आम्हाला सगळ्यांनाच असं की होऊ दे, किती त्रास होऊ दे, शेड्यूल लेट होऊ दे, आपल्याला खूप धावपळ करावी लागू दे, काही प्रॉब्लेम नाही. जे विविध म्हणेल ते आपण करूया. नाही आणि हे फिलिंग आम्हाला सगळ्यांना होतं. त्यामुळे खूप विविधनी खूप मस्त काम केलंय आणि सगळ्यांनाच वाटतंय की विविध हा एक मोठा दिग्दर्शक होणार आहे या सिनेमानंतर. म्हणजे आपण म्हणतो 5 जूनला सिनेमा सगळे बघतील, पण विविधने ना तो खूप अगोदर बघितलाय अख्खा, त्याला सगळा सिनेमा माहिती आहे, Wow. त्याने अख्खा डोळ्याने बघितलाय आणि त्याने तो तसाच्या तसा बनवून घेतला आमच्या सगळ्यांकडून. सो ही इज अ सुपर वाव. आणि मला तरी वाटतंय आता बाय द एंड ऑफ दीज इंटरव्ह्यूज की विविधच मंजुळा आहे. I got it. हे उलट असेल तरी चालेल, म्हणजे मंजुळा विविध आहे. नाईस नाईस. रिव्हेंज. बट थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. Thank you. शुभेच्छा तुम्हाला 5 जून साठी. सुपरहिट सिनेमा आहे, ऍब्सोल्युटली सुपरहिट. कलाकार आहेत म्हटल्यावरती सुपरहिट सिनेमा असणारच आहे. सो ऑल द बेस्ट. अथर्व तुला थँक्यू सो मच. फर्स्ट मूवी, Yes. लेट्स डू इट. गणपती बाप्पा. मोरया.